मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ज्या वेळेस बिल्डर सोसायटी स्थापन करण्यासाठी सहमती देतो त्यावेळेस सोसायटी कशी निर्माण होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या वेळेस बिल्डर सोसायटी स्थापन करण्यास नकार देतो त्यावेळेस सोसायटी कशी स्थापन केली जाते. सोसायटीतील सर्व सभासदांपैकी 51% लोकांनी जर सोसायटी स्थापन करण्यास सहमती दर्शवली तर ही सोसायटी स्थापन होऊ शकते. त्यासाठी सोसायटी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करून त्या प्रस्तावाबरोबर बिल्डरचा विकसन करारनामा, त्याचं कुलमुक्तियारपत्र, महापालिकेने सँक्शन केलेला प्लान, कमिन्समेंट व बिल्डिंगचे कंप्लिशन सर्टिफिकेट अशी कागदपत्रे जोडून सदर प्रस्ताव हा उपनिबंधक कार्यालयामध्ये दाखल करावा लागतो. उपनिबंधकांना अशी सोसायटी करण्याचा अधिकार नाही. तो प्रस्ताव हा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वर्ग केला जातो. जिल्हा उपनिबंधक या प्रस्तावावर रीतसर सुनावणी घेतात. या सुनावणीमध्ये सोसायटी स्थापन करण्यासंदर्भामध्ये आदेश दिला जातो. या आदेशानुसार परत उपनिबंधक कार्यालयामध्ये जाऊन आपण सोसायटी स्थापन करून घेऊ शकतो.